3 वर्ष ही एक्झाम दिलेली आहे, रिपीट केले दोनदा. या एक्झाम साठी खूप मेहनत लागते, खूप पैसा लागतो. मेडिकल कॉलेजची संख्या खूप म्हणजे प्रायव्हेट कुणी अफोर्ड करू शकत नाही. प्रायव्हेटची फीज आहे 1.5 करोड रुपये आणि गव्हर्नमेंट सीट आहे 10,000 फक्त. महाराष्ट्राची बात केली आपण तर पेपर लीक करता, घोटाळे करता आणि वरतून इगो दाखवणार मुलांना. ही एज्युकेशन सिस्टीम आहे आपली. हे आता सिस्टीम 10-12 वर्षापासून त्यांनी कोणाचा राजीनामा नाही घेतलेला. मग त्यांना वाटतं एक जर घेतला तर आता इथेनॉलचा मुद्दा येईल, मग इकॉनॉमीचा मुद्दा येईल, नवीन नवीन मुद्दे काढतील आणि त्यांना झुकायचं नाही. मुद्दा हाच आहे. नीटचा पेपर लीक झाला, त्यानंतर त्यामध्ये घोटाळे झाले, अनेकांनी आत्महत्या केल्या आणि त्यानंतर आता रस्त्यावर उतरलेले विद्यार्थी. मात्र माझ्यासोबत आता एक व्यक्ती आहे जो स्वतः नीटचा पेपर ज्याने 3 वर्षापूर्वी दिलाय, त्याचा अनुभव कसा आहे या परीक्षेबाबत हे त्याच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. तुझं नाव सांग. मी महेश करे, मी पुण्याचा आहे. मी मुंबईत आता वेटनरी करतोय. मी 3 वर्ष ही एक्झाम दिलेली आहे, रिपीट केले दोनदा. या एक्झाम साठी खूप मेहनत लागते, खूप पैसा लागतो. सुरुवातीपासून सांग, जेव्हा तू नीटची परीक्षा देण्यासाठी तू तयारी केली, कशी तयारी करत होतास आणि काय त्रास झाला? हे बघा, माझे आई वडील म्हणजे मी सामान्य कुटुंबातून येतो आणि याच्यात पैसा हा खूप लागतो. क्लासेसची फीज, घरच्यांचं फ्रस्ट्रेशन, मुलं बाहेर राहतात आणि याच्यातून सगळ्यातून फ्रस्ट्रेशन असतं मुलांमध्ये. आणि त्यातून असा पेपर वर्ष एकच एक्झाम आहे. एका एक्झाम मधून आपण फक्त नीट देऊ शकतो. वर्षभर अभ्यास करून एकच एक्झाम देतोय आणि त्यानंतर तुमची एक्झाम लीक होतीये किंवा पेपर अवघड जातो. जे 2 पेपर होतात वर्षभरात, पण तीच नीट मध्ये वर्षात एकदा देतो. आदल्या दिवशी जरी प्रॉब्लेम झाला तरी दुसरा पेपर खराब होतो दुसऱ्या दिवशी. आणि पूर्ण एक्झामचं हे डिपेंड असतं एका पेपरवरती आणि त्याच्यामुळे फ्रस्ट्रेशन 100% असणार आहे मुलांमध्ये. ही एक्झाम मेरिट एकतर मेडिकल कॉलेजची संख्या खूप म्हणजे प्रायव्हेट कुणी अफोर्ड करू शकत नाही. प्रायव्हेटची फीज आहे 1.5 करोड रुपये आणि गव्हर्नमेंट सीट आहे 10,000 फक्त. महाराष्ट्राची बात केली आपण तर. आणि त्यासाठी मेरिट खूप हाय लेवलचं लागतं. क्लासेसची फी देऊन एवढं फ्रस्ट्रेशन असताना मुलांना तुम्ही पेपर लीक करता, घोटाळे करता आणि वरतून इगो दाखवणार मुलांना. ही एज्युकेशन सिस्टीम आहे आपली. या सगळ्यामध्ये इगो दाखवला जातोय, एज्युकेशन लपवालपवी. कोणाला वाचवायचं काम चालू आहे आता? कोणाला वाचवण्यासाठी घ्यायचं ना राजीनामा. समजा आता तुम्ही एखाद्या सिस्टीम मध्ये काम करताय, तुमच्याकडनं चूक झाली, काय करणार? तुम्हाला कामावरनं काढणार. आता हेच झालं एज्युकेशन मिनिस्टर कडनं. त्याला कामावरनं काढायची जबाबदारी कोणाची? एक काय म्हणतात, अकाउंटेबिलिटी कशासाठी पाहिजे? का राजीनामा का न होत आहे? काय वाटतं एक विद्यार्थी म्हणून काय वाटतं? काय हे आता सिस्टीम 10-12 वर्षापासून त्यांनी कोणाचा राजीनामा नाही घेतलेला. मग त्यांना वाटतं एक जर घेतला तर आता इथेनॉलचा मुद्दा येईल, मग इकॉनॉमीचा मुद्दा येईल, नवीन नवीन मुद्दे काढतील आणि त्यांना झुकायचं नाही. मुद्दा हाच आहे. चुकायचं नाही, आज होत आहे. मात्र आता या सगळ्यामध्ये महत्वाचं ते म्हणजे मुद्दा धर्मेंद्र प्रधानांचा राजीनाम्याचा. त्यांचा राजीनामा होत नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिली प्रतिक्रिया देतात आणि आवाहन करतात की याच्याबाबत कडक कायदा आणणार. कडक कायदा काय आणणार? तुम्ही एक अकाउंटेबिलिटी घेत नाही याच्यात. कडक कायदा काय? किती दिवसापासून आता पेपर लीक नाही होत्या. हा पेपर 2021 ला झालाय, 23 ला झालाय, 24 ला झालाय. प्रत्येक वर्षी पेपर लीक होतोय. आज जे मुलं राहत आहेत, जे एवढी मेहनत करून जात आहेत तिथपर्यंत, एवढे पैसे भरून, घरचे जमिनी घाण ठेवून त्यांना कोचिंगला फीस भरतायत आणि त्या मुलांना आज तुम्ही म्हणजे त्यांची थोड्या मार्कावरनं राहतायत आणि जे पैसेवाले आहेत ते तिथे जात आहेत. तर आपण पाहतोय जो विद्यार्थी, नाव काय बोलला तुझं? महेश करे. महेश हा खरं तर पुण्यातून आलाय, इथे आंदोलनाला सहभागी झालेला आहे. त्याचं म्हणणं आहे की नीटचा पेपर हा सातत्यानं लीक होतोय. त्यांनी वर्ष पण सांगितलंय की 3 वर्षापूर्वी त्याने स्वतःहून या पेपरची तयारी केली होती, या परीक्षेला तो स्वतः तयारी करत होता. मात्र लीक झाल्यामुळे सातत्यानं अशा प्रकारच्या घटना घडतात. यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे की जे विद्यार्थी आत्महत्या करतात, खरं तर आपण पाहतोय संविधान सुद्धा घेऊन आले त्या ठिकाणी. विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात की जे खरं तर या ठिकाणी आत्महत्या करतात. त्यांच्याबाबत आत्महत्या हा विषय आता त्यांचा आहे, कारण हा फ्रस्ट्रेशनचा विषय हा आत्महत्येचा नाही. कारण 3-3 वर्ष आता आपल्या इकडे तरी थोडा कमी मुलं, युपी बिहार सारख्या राज्यांमध्ये मुलं 5-5 वर्ष रिपीट करतात. कारण मेडिकल नोबेल प्रोफेशन म्हणून ओळखता तुम्ही त्याच्याकडे. आणि तिकडे मेरिट खूप लागतं. 600 प्लस मेरिट लागतं मेडिकल कॉलेजसाठी. आणि गव्हर्नमेंट गरिबांची ऐपत नाहीये की प्रायव्हेट कॉलेजला 1.5 करोड रुपये भरून ऍडमिशन घेते. ते ट्राय करत राहतात आणि त्याच्यात तुम्ही पेपर लीक करता. फ्रस्ट्रेशन सगळ्यात मोठं. आणि ऑप्शन ठेवा ना तुम्ही, पॅरामेडिकल ठेवा. एक एक्झाम 1 वर्षात घेता आणि त्यातून तुम्ही एकच एक्झाम, म्हणजे सिलेक्शन क्रायटेरिया काय? एखादा आजारी पडला त्या दिवशी 2 एक्झाम ठेवा ना, याच्यासारख्या जेई सारख्या. धन्यवाद आमच्याशी बातचीत करण्यासंदर्भात. आपण पाहतोय की स्वतः त्यांनी त्याचा अनुभव हा आपल्याशी बातचीत करताना सांगितलं. कॅमेरा पर्सन अवधेश कोळी, मुंबई.